नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 13. नारद म्हणाले, हे प्रभो, अध्याय 12 मध्ये आपण संकल्प, संयम आणि आत्मशुद्धीचे महत्त्व ऐकले. आता माघ मास अध्याय 13 मध्ये आपण श्रद्धा आणि निश्चय यांचा जीवनावर नेमका कसा परिणाम होतो हे बघणार आहोत. भगवान विष्णू अत्यंत करुणेने म्हणाले, हे नारदा, श्रद्धा म्हणजे केवळ विश्वास नव्हे. श्रद्धा म्हणजे माझ्या वचनांवर, माझ्या करुणेवर आणि माझ्या कृपेवर अढळ निश्चय ठेवणे. ज्या हृदयात श्रद्धा असते तेथे शंका टिकत नाही, तेथे भीती टिकत नाही, तेथे निराशा टिकत नाही. श्रद्धा ही अशी दिव्य ज्योत आहे जी अंधारातही जीवाला मार्ग दाखवते. भगवान पुढे म्हणाले, नारदा, श्रद्धा मार्ग दाखवते, पण निश्चय त्या मार्गावर चालायला शिकवतो. जो भक्त म्हणतो, काहीही झाले तरी मी माझे व्रत सोडणार नाही, मी माझे नाम सोडणार नाही, मी माझी भक्ती सोडणार नाही, तोच खरा साधक होय. माघ मासात घेतलेला लहानसा निश्चय देखील मोठ्या पर्वताएवढे पुण्य निर्माण करतो. भगवान म्हणाले, नारदा, श्रद्धा आणि निश्चय हे 2 पंख आहेत, ज्यांच्या बळावर जीव संसाराच्या दलदलीतून वर उडू लागतो. ज्याच्या जीवनात दारू, व्यसन, क्रोध, लोभ, मत्सर असतात, तोही जर माघ मासात खऱ्या मनाने म्हणाला, हे प्रभो, आजपासून मी बदलणार, तर त्या क्षणापासून त्याच्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात होते. भगवान म्हणाले, नारदा, पूर्वी एक अत्यंत पापी मनुष्य होता. तो हिंसा करत असे, व्यसनात बुडालेला होता आणि देवाचे नावही घेत नसे. एकदा तो माघ मासात नदी किनारी गेला. तेथे त्याने एका वृद्ध साधूला नामस्मरण करताना पाहिले. साधू म्हणाले, बाळा, एकदा तरी म्हण नारायण. त्या पापीने हसत हसत उपवासाने म्हटले, नारायण. पण त्या एका शब्दाने त्याच्या अंतःकरणात काहीतरी हलले. त्या दिवसापासून तो दररोज नाम घेऊ लागला. हळूहळू व्यसन सुटले, हिंसा थांबली आणि तोच मनुष्य एक महान भक्त बनला. भगवान म्हणतात, नारदा, माझ्या भक्तांना सांग, श्रद्धा ठेवा, निश्चय ठेवा आणि छोट्या पावलांनी पण सतत माझ्याकडे चला. माघ मासात घेतलेला एकच संकल्प संपूर्ण जन्माला दिशा देऊ शकतो. श्रोतेहो, तुमचा भूतकाळ कसा होता याला महत्त्व नाही. आज तुम्ही काय ठरवता याला खरे महत्त्व आहे. आजच श्रद्धा धरा, आजच निश्चय करा आणि आजच भगवंतांच्या चरणांकडे चालायला सुरुवात करा. नारद म्हणाले, हे प्रभो, श्रद्धा आणि निश्चय घेतल्यानंतरही मनात संशय, भीती आणि संकट येतात. अशावेळी भक्ताने काय करावे? तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले, संशय भक्तीची पहिली परीक्षा. हे नारदा, संशय हा भक्तीचा शत्रू नसून तो भक्तीची परीक्षा आहे. जसे सोन्याची परीक्षा आगीत होते, तसेच भक्तीची परीक्षा संशय आणि संकटात होते. जो भक्त संकटात म्हणतो, देव मला विसरला, तो अद्याप अपरिपक्व आहे. जो भक्त संकटातही म्हणतो, देव मला घडवत आहे, तो खरा साधक आहे. भगवान पुढे म्हणाले, नारदा, भक्ताच्या जीवनातील संकट हे दंड नसून प्रसाद असतो. जसे औषध कडू असते पण रोग बरा करते, तसेच संकट कडू असते पण आत्मा शुद्ध करते. जो भक्त म्हणतो, हे प्रभो, माझ्यावर संकट का? तो अजून देहात अडकलेला आहे. जो भक्त म्हणतो, हे प्रभो, या संकटातून मला काय शिकवतोस? तो आत्म्याकडे वळलेला आहे. यावर भगवान अंधभक्ताची परीक्षा याची एक कथा सांगतात. पूर्वी एक अंध भक्त होता. त्याला काहीही दिसत नव्हते. पूर्वी एक अंध भक्त होता. त्याला काहीही दिसत नव्हते, पण त्याचे अंतःकरण माझ्या नामाने उजळलेले होते.
लोक त्याला म्हणायचे, तू अंध आहेस, तुला देवाने का अशी शिक्षा दिली? तो भक्त हसून म्हणायचा, मी अंध नाही, माझे डोळे बंद आहेत, पण माझा देव उघडा आहे. एकदा त्याच्या आयुष्यात मोठे संकट आले. त्याचा आधार तुटला. तो उपाशी राहू लागला. लोक म्हणाले, आता तुझा देव कुठे आहे? तो भक्त रडत म्हणाला, आजही तो माझ्याजवळच आहे, फक्त आज तो मला अधिक जवळ घेऊन जात आहे. थोड्याच दिवसात अनेक भक्त त्याच्या सेवेसाठी आले. त्याचा संसार पुन्हा उभा राहिला. भगवान म्हणाले, नारदा, मी त्याला सोडले नव्हते, मी त्याला घडवत होतो. भगवान पुढे म्हणाले, नारदा, खरी भक्ती सुखात ओळखली जात नाही, ती ओळखली जाते दुःखात. जो सुखात देवाचे नाव घेतो तो भक्त आहे, पण जो दुःखातही देवाला धरून ठेवतो तो महाभक्त आहे. भगवान म्हणाले, नारदा, माघ मासात भक्ताची परीक्षा अधिक तीव्र होते, कारण या मासात जो खरा आहे तो अधिक खरा बनतो आणि जो खोटा आहे तो गळून पडतो. भगवंत पुढे भक्तांना सांगतात, संशय आला तरी नाम सोडू नका, संकट आले तरी भक्ती सोडू नका आणि अश्रू आले तरी शरणागती सोडू नका, कारण मी कधीच उशीर करत नाही, मी फक्त योग्य वेळ पाहतो. श्रोते हो, आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मास अध्याय 13 जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. हे भक्तांनो, तुमची परीक्षा तुमचा पराभव नाही, ती तुमची तयारी आहे. तयारी मोठ्या कृपेची, मोठ्या मुक्तीची आणि मोठ्या भक्तीची. नारद म्हणाले, हे प्रभो, संशय आणि संकटातून बाहेर आल्यानंतर भक्ताच्या जीवनात पुढची अवस्था कोणती? भगवान श्री विष्णू म्हणाले, हे नारदा, खरी सेवा देहाने केली जाते, पण अहंकाराचा अंत मनात होतो. जो भक्त सेवा करताना म्हणतो मी करतो, तो अजून अहंकारात आहे. पण जो भक्त सेवा करताना म्हणतो तू करतोस, मी फक्त माध्यम आहे, तोच खरा सेवक आहे. माघ मासात अहंकार विसरून केलेली सेवा 1000 यज्ञांपेक्षा श्रेष्ठ असते. भगवान पुढे म्हणतात, नारदा, क्षमा म्हणजे दुर्बलता नव्हे, क्षमा म्हणजे अंतःकरणाची महान शक्ती आहे. जो क्षमा करतो तो बंधनातून मुक्त होतो, कारण द्वेष मनाला जखडतो आणि क्षमा मनाला मोकळे करते. जो म्हणतो मी माफ करणार नाही, तो दुसऱ्याला नाही स्वतःला बांधतो. भगवान पुढे म्हणतात, नारदा, प्रेम ही भक्तीची सर्वोच्च भाषा आहे. जेथे प्रेम असते तेथे नियम कमी होतात आणि नाते अधिक घट्ट होते. जसे आई बाळाच्या चुका मोजत नाही, तसेच मी प्रेमाने भरलेल्या भक्ताच्या चुका मोजत नाही. नारदा, मी तुला एक वैरी ते भक्त कथा सांगतो. पूर्वी 2 वैरी होते. त्यांचे वैर अनेक वर्षांचे होते. माघ मासात एकाने प्रवचन ऐकले आणि त्याच्या अंतःकरणात बदल झाला. तो वैरीकडे गेला आणि म्हणाला, भाऊ, मी तुला माफ करतो आणि तुझ्याकडूनही क्षमा मागतो. त्या एका वाक्याने दोघांचे जन्मोजन्मीचे वैर तुटले आणि दोघेही माझे प्रिय भक्त बनले. नारदा, सेवा अहंकार नाहीसा करते, क्षमा द्वेष नाहीसा करते आणि प्रेम माझ्या आणि भक्तामधील अंतर नाहीसे करते. श्रोत्यांनो, सेवा करा पण नम्रतेने, क्षमा करा पण हृदयापासून, प्रेम करा पण अपेक्षेशिवाय. भक्तांनो, जिथे सेवा, क्षमा आणि प्रेम एकत्र येतात तेथेच भगवंत प्रत्यक्ष वास करतात. मित्रांनो, आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मास अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर हा अध्याय मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. नारद म्हणाले, हे प्रभो, आता मला सांगा, ज्या भक्तामध्ये सेवा, क्षमा आणि प्रेम आले आहे
त्याच्या जीवनाचा अंतिम अर्थ काय. तेव्हा भगवान श्री विष्णू अत्यंत करुणेने म्हणाले, हे नारदा, ज्या भक्ताची भक्ती सुखातही डगमगत नाही आणि दुःखातही तुटत नाही, तीच अढळ भक्ती होय. अढळ भक्ती म्हणजे परिस्थिती बदलते पण भक्त बदलत नाही. भगवान पुढे म्हणाले, नारदा, भक्त कष्ट करतो, साधना करतो, व्रत करतो, पण जेव्हा तो स्वतःला विसरतो तेव्हा माझी कृपा सुरू होते. कृपा म्हणजे जी प्रयत्नांनी मिळत नाही, ती प्रेमाने मिळते. भगवान म्हणाले, नारदा, लोक विचारतात जीवनाचा अर्थ काय. मी सांगतो, जीवनाचा अर्थ म्हणजे माझ्याशी जोडलेले राहणे. ज्याचे जीवन माझ्याशी जोडले आहे त्याचे जीवन कधीही व्यर्थ जात नाही. नारदा, एक मनुष्य होता. तो संपत्ती, प्रतिष्ठा आणि सुखामागे धावत होता, पण तरीही तो आतून रिकामा होता. एके दिवशी माघ मासात त्याने प्रवचन ऐकले आणि तो रडू लागला. तो म्हणाला, मी सर्व मिळवले पण स्वतःला गमावले. त्या क्षणी त्याने माझे नाम घेतले आणि म्हणाला, हे प्रभो, मला मी परत दे. त्या एका अश्रूने त्याचे हरवलेले जीवन पुन्हा सापडले. भगवान गंभीर पण प्रेमळ स्वरात म्हणाले, नारदा, जो माझ्याशी नाते जोडतो तो कधीच हरवत नाही. जो माझ्यावर सोपवतो तो कधीच बुडत नाही. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच एकटा राहत नाही. हा अध्याय ऐकणारा, वाचणारा आणि आचरणात आणणारा जीव अंतःकरणाने शांत होतो, कर्मबंधनातून मुक्त होतो, भक्तीत स्थिर होतो आणि शेवटी माझ्या परमधामाला प्राप्त होतो. भक्तांनो, भक्ती म्हणजे पळून जाणे नव्हे. भक्ती म्हणजे जीवनात राहून भगवंतांशी जोडलेले राहणे. सेवा करताना मला आठवा, क्षमेत मला आठवा, प्रेमात मला आठवा आणि मग पहा तुमचे संपूर्ण जीवन माझ्या कृपेने उजळून निघेल. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.